ओके, आपण आतापर्यंत जे आहे तो ह्युमन हेल्थपर्यंत पाहिलं होतं. ठीक आहे, आता ह्युमन हेल्थच्या पुढे बायोटेक्नॉलॉजी अँड प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस बघायचे. ठीक आहे, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं पहिलं आहे की EFB म्हणजेच काय आहे, युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, याचं लॉंग फॉर्म आणि हे नाव विचारतात. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं स्टेटमेंट होतं, ते इम्पॉर्टंट आहे, वाचून घ्यायचं. 2-3 एखाद्याच ऑप्शनमध्ये विचारू शकतात की हे स्टेटमेंट ट्रू आहे की नाही. तर काय झालं आहे, द इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्सेस अँड ऑर्गॅनिझम्स सेल पार्ट देअर ऑफ अँड मॉलिक्युलर ॲनालॉग्स फॉर द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे काय सरळ याच्यामध्ये काय नाही, फक्त त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो की नॅचरल सायन्सेसमधले सगळे ऑर्गॅनिझम सेल पार्ट, ठीक आहे, त्यांचं काय करतो मॉलिक्युलर प्रोडक्टसोबत काय करतो स्टडी वगैरे करून मिक्स करून काय करत असतो आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, म्हणजे सरळ काय करणे ऑर्गॅनिझमचं वगैरे यांचं जीन वगैरे चेंज करणे आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम वगैरे तयार करणे आणि त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, हे त्यांच्या या संस्थेचं काम असतं. ओके, पुढे काय झालं, इट कंपायजेस द बोथ ट्रेडिशनल व्ह्यू अँड मॉडर्न व्ह्यू ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे पण जस्ट हे करून घ्या. ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही ट्रेडिशनल व्ह्यू म्हणजे ट्रेडिशनल व्ह्यू आणि मॉडर्न व्ह्यू, ठीक आहे, म्हणजे दोन्ही आम्ही पास्टमधलं ट्रेडिशनल जी पण पद्धत असेल बायोटेक्नॉलॉजीची ती वापरतो आणि फ्युचरमध्ये जी मॉडर्न आता जी आहे ते दोन्ही आम्ही सोबत घेऊन चालत असतो. ठीक आहे, असं ते 2 पॉईंट आहेत. तर ते दुसरा पॉईंट वाचून घ्यायचा, पहिला पॉईंट पाठ करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये एवढंच लक्ष ठेवायचं की त्यामध्ये 2 टाईप आहेत. 2 टाईप म्हणण्यापेक्षा 2 टाईप आहेत किंवा त्यांचे 2 काय म्हणता येईल 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हॉल्व असलेलं. तर हे विचारतात कोणत्या 2 टेक्नॉलॉजी आहेत किंवा कोणत्या 2 गोष्टी आहेत की जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्पेशल आहेत आणि त्याला काय त्या बायोटेक्नॉलॉजीला ते मॉडर्न करतात. तर पहिलंवाला आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसऱ्यावाला आहे बायो प्रोसेस इंजिनिअरिंग. ठीक आहे, मी फक्त हे स्टोरी लाईन सांगत आहे का, तर एखाद्या वेळेस मग असं क्वेश्चन विचारतात की मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी कोणत्या बेसिसवर आहे, कोणत्या 2 पॉईंट्स पॅरामीटरवर बेसिसवर बनलेली आहे. तर मग जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायो प्रोसेस इंजिनिअरिंग हे एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय होतं की क्रिएशन ऑफ RNA DNA हे त्याचे काय काम आहे ते लक्षात घेऊन टाकायचे. ठीक आहे, जीन क्लोनिंग जीन ट्रान्सफर. ठीक आहे, जस्ट असं वरवरून नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे, आणि इकडं आपण काय बनवतो अँटीबॉडीज वॅक्सिन. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बायो प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये बनवतो. पुढे तर हे दुसरं काय आहे, क्लोनिंगची एखाद्या वेळेस डेफिनेशन पण येऊ शकते. इथे डेफिनेशन दिलेली आहे, द ॲबिलिटी टू मल्टिप्लाय द कॉपीज ऑफ अँटीबॉडिक रेसिस्टन्स जीन इन E. coli वॉज कॉल्ड क्लोनिंग ऑफ द अँटीबॉडी ऑफ द रेसिस्टन्स जीन इन E. coli. म्हणजे काय नाही, क्लोनिंग म्हणजे काय लक्षात घ्यायचं, फक्त एवढं लक्षात घ्यायचं. क्लोनिंग म्हणजे काय, द ॲबिलिटी टू मल्टिप्लाय द कॉपीज. ठीक आहे, एवढंच बघायचं. ॲबिलिटी टू मल्टिप्लाय द कॉपीज म्हणजे काय असतं, क्लोनिंग, एवढंच पाठ करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट आहे हे चार्टमध्ये दिलेलं न्यूक्लियसचं काम काय असतं, क्लीवेज ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडला ब्रेक करण्यासाठी काय लागतं, न्यूक्लियस लागतं. तर मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा कुठं पण काय आलं की ब्रेक द क्लीवेज ऑफ न्यूक्लिक ॲसिड किंवा एन्झाईम यूज्ड फॉर ब्रेक दी न्यूक्लिक ॲसिड, तर काय येणार आन्सर, न्यूक्लियोलेज. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, ते असे न्यूक्लियसचे 2 टाईप आहेत. पहिला आहे एक्झोन्यूक्लियस आणि दुसरा आहे एंडोन्यूक्लियस. ठीक आहे, तर एक्झोन्यूक्लियस काय करतो, रिमूव्ह द न्यूक्लियोटाइड्स फ्रॉम द एंड्स ऑफ द DNA. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं की एक्झोन्यूक्लियस काय करतो, बाहेरच्या एंडनं, एक्झो म्हणजे काय असते बाहेर, तर मग बाहेरून काय करतो, कट करत असतो DNA फ्रॅगमेंटला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे एंडोन्यूक्लियस म्हणजे काय आहे, तर की मेक अ कट ॲट अ स्पेसिफिक पोझिशन विदिन द DNA दॅट इज द रिकॉग्निशन पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स. म्हणजे काय, एंडोन्यूक्लियस काय करतो की पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्सला रेकग्नाईज करतो. ठीक आहे, म्हणजे पहिले ओळखतो आणि काय करतो, DNAच्या मधात कट मारतो. जर DNAच्या मधात कट मारायचं असेल तर काय आपण एंडो म्हणजे आत असतो, तर मग DNAच्या मधात कट मारायचं असेल तर एंडोन्यूक्लियस वापरणार आणि DNAच्या बाहेर कट मारायचं असेल तर एक्झोन्यूक्लियस असणार. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे आणि याच्यामध्ये एंडोन्यूक्लियसमध्ये स्पेशलिटी काय आहे की तो काय करतो, एका स्पेसिफिक पोझिशनवर कट करतो. ठीक आहे, तो काय करतो, पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्स बघून कट करत असतो. ठीक आहे, आता पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्स म्हणजे काय, असा सिक्वेन्स की जो आपण उलटा जरी केला तरी वाचायलाच तसाच येतो. म्हणजे कसं, हे बघा आपण एक्झाम्पल दिलं बरं, म्हणजे आता DNAला जर आपण उलटं जरी केलं तर पूर्ण DNA सेम वाचला जातो. ठीक आहे, त्याची रीडिंग सेम येते.
त्याला पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स म्हणतात. पण एक्झाम्पलसाठी मी हे देते. आता मॅडम शब्दाला जरी आपण उलटं जरी का असलं तरी कसं बनत असतो, मॅडमच बनत असतो. ठीक आहे. तर तरी त्याला अशा DNA किंवा अशा गोष्टींना काय म्हणत असतो आपण, पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स बघत असतो. ठीक आहे. तर मग एवढंच लक्षात ठेवायचं की एंडोन्यूक्लियस काय करत असतो की पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स बघून कट करत असतो आणि विदिन द DNA कट करतो, विदिन द DNA. ठीक आहे. स्पेसिफिक पोझिशन विदिन द DNA. एवढं अंडरलाईन केलं तर पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे की 1963. ठीक आहे. हे डेट पण इम्पॉर्टंट आहे. इन 1963 2 एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर द रेस्ट्रिक्शन द ग्रोथ ऑफ बॅक्टेरियोफेज इन ई कोलाय वेअर आयसोलेटेड. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं की 1963 एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की रेस्ट्रिक्टिंग द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरियोफेज, म्हणजे बॅक्टेरियोफेजला रेस्ट्रिक्ट म्हणजे काय करणं, त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी दोन एन्झाईम रिस्पॉन्सिबल होते. ठीक आहे. तर असा सेंटेन्स तुम्हाला कुठे जरी दिसला तर ते दोन एन्झाईम्स काय लिहायचे आपण, सरळ मिथायलेज लिहायचे आणि दुसरं आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. ठीक आहे. आलं लक्षात. मिथायलेज म्हणजे काय, ॲड मिथाईल ग्रुप टू द बॅक्टेरियल DNA, म्हणजे बॅक्टेरियल DNA काय केलं त्यांनी, मिथाईल ग्रुपला ॲड केलं. ठीक आहे. एवढं. हे खालचं लक्षात नाही ठेवायचं, फक्त दोन एन्झाईम लक्षात ठेवायचे. काय, टू एन्झाईम्स रिस्पॉन्सिबल फॉर द रेसिस्टंट ऑफ द ग्रोथ बॅक्टेरियोफेजची ग्रोथ थांबवण्यासाठी कोणते दोन एन्झाईम रिलीज झाले, मिथायलेज आणि दुसरं आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ओके. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला आपण काय म्हणत असतो, मॉलिक्युलर सीझर म्हणत असतो. हे कंपल्सरी पार्ट पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन विचारतात रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला आपण काय म्हणून ओळखतो, तर मॉलिक्युलर सीझर कैची. ठीक आहे. कट करायचं काम असतं याचं. ठीक आहे. पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स तेच दिलेलं आहे की पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स रीड सेम ऑन द टू स्ट्रँड फ्रॉम F1 F' to 3' and 3' to F' डायरेक्शन व्हेन ओरिएंटेशन ऑफ द रीडिंग केप्ट इज सेम. म्हणजे काय, आता DNA कसा बनलेला असतो, एका साईडनं 5' असतो तर दुसऱ्या एंडला 3' असतो. तर त्याचं म्हणणं काय आहे की आपण या DNAला जरी 3' कडून वाचत जरी वर गेलो 5' पर्यंत, ठीक आहे, तर DNA सेमच रीडिंग येत असते. तशा DNA सिक्वेन्सला आपण पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स म्हणतो. ठीक आहे. मी फक्त समजून सांगत आहे. ओके. पुढे आता जे मी मार्क केले ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा पण एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. या पॉईंटमध्ये बस एवढंच दिलेलं आहे की काय, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ठीक आहे. आपण 900 रेस्ट्रिक्शन एन्झाईम बनवले आहेत. कोणापासून, 230 स्ट्रेन बॅक्टेरियापासून. ठीक आहे. म्हणजे स्ट्रेन बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरियाच्या जाती. ठीक आहे. 230 बॅक्टेरियाच्या जातीपासून आपण आतापर्यंत 900 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस बनवलेले आहेत. ठीक आहे. एवढंच पाठ करायचं. पुढे फर्स्ट रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वॉज हिंड 2. ठीक आहे. आय असेल तुमच्या पुढे तिथं लिहिलेलं तर ते कट करून टाका. ठीक आहे. हिंदी 2 असेल तर ते हिंद 2 आहे, HIND2. तर सर्वात पहिला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कोणता होता, तर हिंद 2 होता. ओके. पुढे त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की हिंद 2 मध्ये सिक्वेन्स ऑफ 6 बेस पेअरवाला होता. ठीक आहे. BP म्हणजे काय, बेस पेअर. ओके. आणि हे कोणी फाइंड केलं तर विचारतात बरं हे क्वेश्चन. हे कोणी फाइंड केलं तर स्टॅनली कोहेन अँड हेबर्ट. ठीक आहे. या सायंटिस्टनी फाइंड केलं आहे. ठीक आहे. स्टॅनली कोहेन, हेबर्ट, बोयर या सायंटिस्टने हिंद 2 फाइंड केलं आणि कधी 1972 केलं. ओके. पुढे काय करतं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करत असतं की कट करतं. कुठून कट करतं, इकोरा कट्स आता हे इको R1. ठीक आहे. इको R1 काय आहे, एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामधले आपण जीनमध्ये मॉडिफिकेशन केलं. ठीक आहे. तर सरळ आहे. तर ते इको R1ला कन्फ्यूज नाही व्हायचं. एक काय म्हणता येईल, ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये आपण जीन चेंज केलेलं आहे. पुढे कट्स द DNA बिटवीन बेस GA अँड ओनली द सिक्वेन्स ऑफ द GATTC. सॉरी. म्हणजे काय, आता एवढं लक्षात घ्यायचं. क्वेश्चन आता याच्यावर काय बनेल की रेस्ट्रिक्शन हे जे एंडोन्यूक्लियस आहे, ठीक आहे, ते काय, ते असं एक क्वेश्चन म्हणजे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कुठं कट करतो, G आणि A पॉईंटला कट करतो. कोणत्या सिक्वेन्समध्ये, GATTC मध्ये. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये हे विचारू शकतात की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस GATTC मध्ये कुठून कट करतो, तर G पासून कट करतो आणि A पासून कट करतो. आता इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे, G पासून कट करतो आणि इकडून A पासून कट करतो. ठीक आहे. आता तो कट केला. ठीक आहे. कोणी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने ते कट केला. ठीक आहे. तर ते कट झाल्यावर आता हे एवढंच पाठ ठेवायचं कुठून कट होतं, G पासून आणि A पासून. तर कट झाल्यावर काय होतात की स्टिकी एंड तयार होतात. ठीक आहे. आता हे स्टिकी एंड तयार झालेले आहेत दोन्ही DNA मध्ये.
ओके, एक आहे वेक्टर DNA. वेक्टर DNA म्हणजे काय, जे आपण तयार केलेलं आहे न्यू DNA, आणि फॉरेन DNA. ठीक आहे. ओके, म्हणजे हे आहे बॅक्टेरियाचं DNA, ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपण चेंजेस करत आहोत, आणि फॉरेन DNA म्हणजे काय, जे आपल्याला नवीन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, एवढे कॉम्प्लिकेटेड व्हायची गरज नाही. मी सांगितलं तेवढं जिथून कट करायचं तेवढंच पाठ करायचं. आणि पुढे काय करायचं आहे, स्टिकी एंड्स. आता हे जे स्टिकी एंड्स तयार झाले त्याला जॉईंट कोण करणार, जॉईंट बाय लायगेज. हे कंपल्सरी आहे. तर क्वेश्चन विचारतात काय, तर क्वेश्चन विचारतात की हे जे जॉईंट्स आहेत ते जोडण्यासाठी, दोन्ही फ्रेगमेंटला जोडण्यासाठी कोणता एन्झाईम यूज होतो, तर तो आहे लायगेज एन्झाईम. लायगेज एन्झाईमलाच दुसरं नाव काय म्हणतात, DNA लायगेज म्हणतात. ठीक आहे. तर लायगेजचं काम काय आहे, चिटकवण्याचं काम करतो DNA फ्रेगमेंट्सला. ठीक आहे, DNA फ्रेगमेंट्सला चिटकवण्याचं काम कोण करतो, लायगेज करतो. ठीक आहे, सरळ सरळ याला फेविकॉलसारखं लक्षात घ्यायचं. हे झालं फेविकॉल, आणि रेस्ट्रिक्शन इंटरन्यूक्लियस म्हणजे काय, हे झालं कैची. ठीक आहे, आपण म्हणलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट. आता या नेक्स्टमध्ये काय घ्यायचं आपल्याला, क्लोनिंग वेक्टर. ठीक आहे. आता हे क्लोनिंग प्रोसेसमध्ये काय, फीचर ऑफ क्लोनिंग वेक्टरमध्ये मेन 3 पॉईंट येतात. कोणते कोणते, म्हणजे पहिले येतं आहे की ऑरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे ORI, आणि दुसरं आहे सिलेक्टेबल मार्कर्स, नंतर क्लोनिंग साईट ऑफ रेस्ट्रिक्शन, क्लोनिंग साईट और रेस्ट्रिक्शन साईट एकच आहे, नंतर ट्रान्सफॉर्मेशन असते. तर आपल्याला मेनमध्ये काय लक्षात ठेवायचं की हे मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतात प्रत्येकाचे फंक्शन. तर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ORI साईट. ठीक आहे, याचं काय काम असतं, सिक्वेन्स फ्रॉम विच रेप्लिकेशन स्टार्ट, म्हणजे असा सिक्वेन्स होतो ज्यापासून रेप्लिकेशन स्टार्ट होत असतं. ठीक आहे, म्हणजे याचं काम काय, रेप्लिकेशन स्टार्ट करणं. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन नावात आहे, ओरिजिन म्हणजे काय, सुरुवात कशाची, रेप्लिकेशनची. तर तेच पॉईंट असं नाव लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलं, रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोलिंग द कॉपी नंबर्स. क्लोनिंग म्हणजे काय असते, आपण मल्टिपल कॉपीज बनवत असतो त्या DNAची. ठीक आहे. तर कोण हे रिस्पॉन्सिबल करते की किती नंबरमध्ये कॉपी करायचे, किती नंबर म्हणजे किती कॉपीज तयार करायचे, हे कोण कंट्रोल करतं, ओरिजिन ऑफ द रेप्लिकेशन म्हणजे ORI साईट. पुढे सिलेक्टेबल मार्कर्स काय करतात असं, सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मंट. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मंटचं काय करतो, सिलेक्शन करण्याला मदत करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल पाठ करायचे, ॲम्पिसेलिन, क्लोरॅम्पिफिकोल, आणि टेट्रासायलिन आणि कॅनासाईन. ठीक आहे, टेट्रासायलिन आणि कॅनासाईन. हे झाले एवढे एक्झाम्पल सिलेक्टेबल मार्करचे. पुढे आहे क्लोनिंग साईट ऑब्लिक रेस्ट्रिक्शन साईट. क्लोनिंग साईट ऑब्लिक रेस्ट्रिक्शन साईटमध्ये काय लक्षात घ्यायचं की द लायगेज ऑफ एलियन DNA. ठीक आहे, लायगेज ऑफ एलियन DNA म्हणजे एलियन DNAला काय करतो आपण, जॉईंट करतो. ठीक आहे. ऑब्लिक जीन ऑफ इंटरेस्ट GOI इज कॅरीड आउट ॲट अ रेस्ट्रिक्शन साईट. म्हणजे काय, आपण बाहेरचा DNA कुठं जोडला जातो, तर रेस्ट्रिक्शन साईटला जोडला जातो. ठीक आहे. जो नवीन DNA जो आहे, एलियन DNA किंवा जीन ऑफ इंटरेस्ट आहे, हे जे DNA असतात हे आपण कुठं जोडतो, कुठं जोडायचं असतात, तर रेस्ट्रिक्शन साईटमध्ये जोडत असतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, द प्रोसिजर थ्रू विच द पीस ऑफ अ DNA इज इंट्रोड्यूस टू द होस्ट बॅक्टेरिया, म्हणजे होस्ट बॅक्टेरियामध्ये टाकला जातो. ठीक आहे. आणि जर हे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये म्हणजे आपण जे नवीन DNA तयार केलं ते आपण होस्ट बॅक्टेरियामध्ये टाकत असतो, एवढंच लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि जर हे सक्सेसफुल झालं ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस, तर ते आपण नवीन ऑर्गॅनिझमला काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मंट. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये बरेचदा विचारतात, आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन व्हॉट वी कॉल्ड दी बॅक्टेरियम, किंवा त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मंट म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, ही डायग्राम लक्षात ठेवायची. ही डायग्राम सगळ्याच टीचर्सची जास्त चालू आहे की यावेळेस ही येईल, तर ही जस्ट पाठ करून घ्यायची. आतमध्ये असे सिरियल वाईज पाठ करून घ्यायची की इथं इथे ॲम्पिसिलिन आहे, इकडं टेट्रासिलिन आहे, इकडं ORI आहे, इकडं ROP आहे. ठीक आहे. बाम H1 आहे, साल N1 आहे. ठीक आहे. थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, बट एकदा दोनदा लिहायचं. ठीक आहे. हे जे आहे मधातला तो E. coliचा नंबर आहे. ठीक आहे, E. coliचा वेक्टर नंबर आहे, एवढं बघून घ्यायचं. पुन्हा हे कोणतं आहे, नॉन रिकॉम्बिनंट आहे, हे आहे रिकॉम्बिनंट. ठीक आहे. एवढं लक्षात करायचं की नॉन रिकॉम्बिनंट DNA रेसिस्टंट टू ॲम्पिसिलियन असतो आणि रेसिस्टंट टू टेट्रामायसिलियन असतो. ठीक आहे. आणि इथं काय नसतो, इथं रिकॉम्बिनंटमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की rDNA म्हणजेच काय, रिकॉम्बिनंट DNA इज नॉट रेसिस्टंट टू टेट्रासायक्लिन. ठीक आहे, टेट्रासायक्लिनसाठी रेसिस्टंट नसतो. पुढे काय दिलेलं आहे हे पाठ करायचं. रोप म्हणजे काय, कोड फॉर द प्रोटीन इन्व्हॉल्ड इन द रेप्लिकेशन ऑफ प्लाझमिड. म्हणजे काय, प्लाझमिडमध्ये रेप्लिकेशन करण्यासाठी प्रोटीनला कोण कोड करतं, तर रोप करत असतं. ठीक आहे, लक्षात हे एवढं. ठीक आहे. पुढे काय बघायचं, पुढे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं काय, TI प्लाझमिडमध्ये कोणते बॅक्टेरिया असतो,
ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफिशी असतो. किंवा TDNA वगैरे कसं TDNA टी प्लाझमिड असं कुठं जरी आलं तर त्याच्यामध्ये कोणती बॅक्टेरिया असतो, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफिशी. एवढं पाठ करायचं. ठीक आहे. आता मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, DNA दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये टाकणे. त्यासाठी कोणते कोणते मेथड आहेत, मायक्रो इंजेक्शन, बॉलिस्टिक ऑब्लिक जीन गन, आणि दुसरा आहे हीट शॉक मेथड आणि डिसआर्म्ड पॅथोजन वेक्टर. तर मायक्रो इंजेक्शनमध्ये काय होतं की रिकॉम्बिनंट DNA इज डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द न्यूक्लियस. ठीक आहे, याचे एवढंच लक्षात ठेवायचं, इन टू द न्यूक्लियस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवायचं. म्हणजे काय केलं जातो, जो आपण नवीन तयार केलेला DNA आहे तो काय केला जातो, त्याला म्हणत असतो आपण रिकॉम्बिनंट DNA. ठीक आहे, तर रिकॉम्बिनंट DNA डायरेक्ट न्यूक्लियसमध्ये इंजेक्ट केला जातो. कोणाच्या, ॲनिमलच्या. ठीक आहे, ते पाठ करायची गरज नाही. पुढे बायोलॉजिक ऑब्लिक जीन गन. ठीक आहे, बायोलॉजिक ऑब्लिक जीन गनमध्ये काय लक्षात ठेवायचं की प्लांट सेल आर बंबार्डेड प्लांट सेल्स आर बंबार्डेड विथ अ हाय वेलॉसिटी ऑफ मायक्रो पार्टिकल्स ऑफ गोल्ड और टंगस्टन कोटेड DNA. म्हणजे गोल्ड आणि टंगस्टन कोटेड DNAच काय करतो आपण, बंबार्ड करतो प्लांट सेलवर. बंबार्ड करणे म्हणजे काय, सरळ असं गन बुलेट मारल्यासारखं. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचं. हे 2-3दा वाचायचं बस. नंतर आहे हे क्वेश्चन बनणार आहे, हे क्वेश्चन बनवू पण शकतो. हे पाठ करायचं, इझी आहे, काय नाही. बॅक्टेरियाला ब्रेक करायला, बॅक्टेरियाला तोडण्यासाठी काय आहे, लायसोझाईम आहे. लायसोझाईम आहे, बरं, वर्ड लक्षात ठेवायचा. पुढे इम्पॉर्टंट आहे. पुन्हा फंगायला ब्रेक करण्यासाठी कोण आहे, कायटिनेज आहे. प्लांट सेलला ब्रेक करण्यासाठी कोण आहे, सेल्युलोज आहे. ओके, पाठ करायचं. आता हे जेन इलेक्ट्रोपोरेसिस. जेन इलेक्ट्रोपोरेसिसमध्ये मी आता डायरेक्ट सांगतो काय काय इम्पॉर्टंट आहे. कसं जीन इलेक्ट्रोपोरेसिस म्हणजे काय प्रोसेस आहे की आपण काय करत असतो की DNAला वेगळं करत असतो, DNAचं सेपरेशन करत असतो. ठीक आहे, ही एक मेथड आहे DNAला सेपरेट करण्याची. तर DNA सेपरेशन करण्यासाठी आपण कोणता एन्झाईम वापरतो, तो ॲग्रोज वापरतो. ठीक आहे, ॲग्रोज काय आहे, एन्झाईम आहे. ठीक आहे, ॲग्रोज कुठून भेटतो, सीवीडमधून भेटतो. ओके, मी असं ॲरो केली, सीवीडमधून भेटतो. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, पुढे काय लक्षात ठेवायचं, आता अशी जर डायग्राम दिली किंवा विचारलं की लेफ्ट साईडला कोणते असतात, तर लार्जेस्ट असतात, आणि खाली राईट साईडला किंवा बॉटमला. ठीक आहे, राईट साईडला हे इकडं काय म्हणता येईल, बॉटमला. ठीक आहे, बॉटमला कसे असतात, स्मॉलेस्ट साईजवाले, आणि इकडं वर कसे असतात, लार्जेस्ट साईडवाले. ठीक आहे, तर हे इकडे एका साईडला लार्जेस्ट भेटतात, एका साईडला DNA बँड्स स्मॉलेस्ट भेटतात. ठीक आहे, आता याच्यानंतर ही प्रोसेस लक्षात ठेवायची. जेल म्हणजे काय, एक डब्बा असतो, त्या डब्यामध्ये काय करतात, ते सगळं जेल भरतात. ठीक आहे, जेल भरतात. आणि पुन्हा काय टर्म म्हणतात की जेल इज स्टेन्ड विथ इथेडियम ब्रोमाइड. मग काय, हे जे जेलमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काय करतात, स्टेन करण्यासाठी, कलर देण्यासाठी इथेडियम ब्रोमाइड वापरतात. तर क्वेश्चनमध्ये विचारतात की इन जेल इलेक्ट्रोपोलिसिस स्टेनिंगसाठी काय वापरलं होतं, तर मग इथेडियम ब्रोमाइड यूज केलं होतं. ठीक आहे, आता काय केलं जातं की इथेडियम ब्रोमाइड यूज केल्यानंतर याच्यामध्ये आता DNA आहे, ॲग्रोज जेल आहे. ठीक आहे, हे जे इथं आहे ना, हे ॲग्रोज जेल आहे कम्प्लिटली. ठीक आहे, ॲग्रोज जेल म्हणून लक्षात ठेवायचं. आता ॲग्रोज जेलमध्ये आपण काय केलं, DNA मिक्स केला. ठीक आहे, आणि हे सगळं भरलं. याच्यामध्ये भरल्यावर आपण काय केलं, कलरिंग दिली, स्टेनिंग दिली. म्हणजे काय, कलर देणे. तर कलर देण्यासाठी काय वापरला, इथेडियम ब्रोमाइड वापरला. असं पाठ करायचं, मी जसं सांगतो स्टोरी लाईन तसंच. पुढे मग इथेडियम ब्रोमाइड टाकल्यानंतर आपण काय केलं, त्याला UV रेजमध्ये टाकलं, UV रेजमध्ये ठेवलं. म्हणजे काय, सनलाईटमध्ये ठेवलं. त्याच्यामुळे काय झाला, जे स्टेनिंगसाठी आपण कलर टाकला होता त्याला कलर आला. तर कोणता कलर होता, ब्राईट ऑरेंज बँड कलर होते. ठीक आहे, हे DNAचे बँड्स तयार झाले ते ऑरेंज कलरचे होते. ओके, मग रिमूव्हल ऑफ DNA. मग काय केलं जातं की या जेलमधून DNAला रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, तर त्या प्रोसेसला काय म्हणतं, इल्युशन म्हणतात. आलं लक्षात. ठीक आहे, आता हे याच्यात क्वेश्चन कसे बनतात तेच मी जसं सांगितलं. DNA सेपरेशनसाठी कोणता एन्झाईम वापरला जातो, तर ॲग्रोज वापरला जातो. ॲग्रोज कुठून भेटतो, CVDमधून भेटतो. पुढे मग त्यांचं काय म्हणणं असतं की जे DNAचे जे बँड्स, जे म्हणजे आपण DNA जे जेलमध्ये टाकलेलं आहे, जेलमध्ये. ठीक आहे, तर ॲग्रोज जेलमध्ये हे सगळ्या डब्यात मिक्स केलेलं आहे. तर त्याला कलर देण्यासाठी आपण काय वापरलं, कोणतं कंपाऊंड वापरलं, ते इथेडियम ब्रोमाइड वापरलं. ठीक आहे, मग नंतर इथेडियम ब्रोमाइड टाकलं. तर मग हे जे कलर येण्यासाठी आपण कुठं ठेवलं, तर UV रेजमध्ये ठेवलं. ठीक आहे, कोणती रेज वापरली, तर UV रेज. असे क्वेश्चन येतात. मग नंतर मग कोणता कलर तयार झाला, तर ब्राईट ऑरेंज बँडवाला कलर तयार झाला. ठीक आहे, आणि पुन्हा काय, आता हे सगळं कलर तयार झाला. तर आपल्याला कलर तयार झाला म्हणजे हे DNAचा कलर आहे. बरं, DNAचा कलर म्हणजे हे जे आपण DNA टाकला होता ना जेलमध्ये, तर हे सगळे काय होतात, ऑरेंज कलरसारखे दिसायला लागतात DNA. आता हे दिसले, मग आपण काय करणार, सेपरेशनसाठी काय करणार, याला काढून घेणार बाहेर. ते अशी DNAचे सगळे बँड काढून घ्यायच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इल्युशन म्हणतो. आलं लक्षात. याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आणि वरच्या डायग्राममधून काय लक्षात घ्यायचं,
एवढंच लक्षात घ्यायचं की बऱ्याच वेळेस काय म्हणता येईल क्वेश्चनमध्ये विचारतात की हे काय चिल्ड इथेनॉल टू प्रेसिपिटेट DNA. ठीक आहे, ही म्हणजे मागची प्रोसेस आहे की जे आयसोलेशन ऑफ अ जेनेटिक मटेरियलवाली. ठीक आहे, जर जेनेटिक मटेरियल वेगळं करण्यासाठी DNA वेगळं करण्यासाठी ही पण एक प्रोसेस असते. काय केलं जातं, DNAला चिल्ड इथेनॉलमध्ये टाकलं जातं. ठीक आहे, आणि त्याच्यातून DNA काय केला जातो, वेगळा केला जातो. तर ते DNA वेगळा करण्याच्या याला काय म्हणतो आपण, प्रोसेसला स्पूलिंग म्हणत असतो. इथे लिहून दिलं आयसोलेशन ऑफ DNA डन बाय स्पूलिंग. ठीक आहे, इथं काय वापरला जातो, स्पूलिंग प्रोसेसमध्ये कोणता केमिकल वापरला जातो, तर चिल्ड इथेनॉलमध्ये DNAला टाकलं जातं. ठीक आहे, आलं लक्षात. बस पुढे काय लक्षात ठेवायचं, ही जी आहे PCR प्रोसेस आहे. ठीक आहे, PCR प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, पहिले होतं डिनॅचुरेशन, नंतर होतं ॲनेलिंग, नंतर होत असते एक्सटेन्शन. ठीक आहे, हे सिरियलमध्ये लक्षात ठेवायचं. एक्सटेन्शनचं टेम्परेचर आहे -70°C आणि डिनॅचुरेशनचं लक्षात ठेवायचं 90°C. ओके, 60चं एवढं काही इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, राहायला लक्षात तर ठेवून द्या, एवढं काय नाही. तर ही जी PCR प्रोसेस आहे काय, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ही किती सायकलमध्ये होत असते, 30 सायकलमध्ये. ओके, आता मेन. ठीक आहे, हे पण बरेच जण मॅच द फॉलोइंगमध्ये विचारत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक वर्डच लक्षात ठेवायचं. न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ DNA. न्यूक्लियोटाइडचं काम काय आहे, DNAला फॉर्मेशन करणं. ठीक आहे, प्रायमर्समध्ये काय लक्षात ठेवायचं, प्रायमर्स काय बनवत असतात किंवा 2 सेट ऑफ अ केमिकली सिंथेस्ड ऑलिगोसायक्राइड्स अँड कॉम्प्लिमेंटरी टू द रिजन ऑफ अ DNA. कॉम्प्लिमेंटरी टू द रिजन ऑफ द DNA. ठीक आहे, एक मिनिट. हां, कॉम्प्लिमेंटरी टू DNA, रिजन ऑफ द DNA. हे म्हणजे प्रायमर्स आहे. हे दोन्ही बनवायचं काम कोणाचं आहे, प्रायमर्स आहे. एवढंच पाठ करायचं. पुढे टॅग पॉलिमरेज कोणापासून बनलेला आहे, थर्मस ॲक्वाडस बॅक्टेरियापासून. इथं दिलेलं आहे थर्मस ॲक्वाडस बॅक्टेरियापासून. ओके, हे कुठून बनलेलं आहे, बॅक्टेरियम थर्मस ॲक्वेटसपासून बनलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. टॅग पॉलिमरेज कशापासून बनलेला आहे, थर्मस ॲक्वेटस बॅक्टेरियापासून. तर कसं लक्षात ठेवायचं, TAQ, टॅग. आलं लक्षात, पहिलं TAQ, टॅग पॉलिमरेज. याचं काम काय असतं, चेन इलॉंगेशनचं. एवढंच लक्षात ठेवायचं. याचं काम काय आहे, चेन इलॉंगेशन. जीनोम DNA याचं काय करणं काम आहे, टेम्पलेट DNA फॉर जीन ऑफ इंटरेस्ट. असं रट्टा मारून टाकायचं. ठीक आहे, हे मॅच द फॉलोइंगमध्ये विचारू शकता. पुढे डायरेक्ट आता हेच लक्षात ठेवायचं काय, डाऊन सिंड्रोम प्रोसेस जी आहे. ठीक आहे, डाऊन सिंड्रोम प्रोसेस जी आहे सेपरेशन आणि प्युरिफिकेशनसाठी वापरली जाते. ओके, आणि हे एक लक्षात ठेवायचं, बायोरिॲक्टर्स. ठीक आहे, बायोरिॲक्टर्स काय, बायोरिॲक्टर्स किती, म्हणजे हे जे कंटेनर आहे डब्बा, हे किती लिटर काय म्हणता येईल, जे व्हॉल्यूम कन्सिडर करतो की 100 ते 1000 लिटर. ठीक आहे, हे डब्यामध्ये 100 ते 1000 लिटर बसू शकतो सामान. ठीक आहे, बायोरिॲक्टरमध्ये. पुढे आता नेक्स्ट टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन. बायोटेक्नॉलॉजी ना ॲप्लिकेशनमध्ये काय, हे बघा पहिली एक स्टेटमेंट आहे, डाऊन प्रोसेसिंग इज टेक्नॉलॉजी यूज फॉर प्युरिफिकेशन. म्हणजे आत्ताच आपण जे मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं की डाऊन प्रोसेसिंग कशासाठी वापरली जाते, सेपरेशन आणि प्युरिफिकेशनसाठी. तेच इथं दिलेले आहे, इम्पॉर्टंट लाईन. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर काय पाठ करायचं, गोल्डन राईसमध्ये व्हायटॅमिन A इनरिच राईस आहे. म्हणजे गोल्डन राईस कसं आहे, व्हायटॅमिन A इनरिच राईस आहे. ठीक आहे, पुढे नंतर काय आहे, BT कॉटन काय आहे, बॅसिलस थुरंजिनेसिस एक बॅक्टेरिया आहे. त्याचं काय केलं आपण, त्याला काय केलं की हे कॉटन कसे असतात, मॉडिफाईड असतात. ठीक आहे, मॉडिफाईड कॉटन असतात. बॅसिलस थुरंजिनेसिस बॅक्टेरिया याच्यात वापरली असते. ठीक आहे, याचं काम काय असतं की किड्यांना मारणं. कोणते पण किडे याच्यावर आले तर त्याला खाल्ल्यावर ते किड्यांना मारणं. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, इट कोड फॉर द क्रायजिन. म्हणजे काय, एक क्रायजिन असतो, तो काय करतो, कोड फॉर द BT टॉक्झिन. हे असंच पाठ करायचं. म्हणजे जे बॅसिलस थुरंजिस आहे त्याच्यात जे विष तयार होतं, टॉक्झिन. ठीक आहे, किड्यांना मारण्यासाठी. ठीक आहे, त्या बॅक्टेरियामध्ये. तर ते कोणत्या जीनवरून होतं, तर क्रायजिनवरून होतं. ठीक आहे, तर बीटा टॉक्झिन कुठून तयार होतो किंवा BT टॉक्झिन कुठून कोड होतं, तर क्रायजिनमधून होतं. एवढं पाठ करायचं प्लीज. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, इनॅक्टिव्ह प्रोटॉक्झिन प्रोटीन क्रिस्टल. म्हणजे काय, हे कसे असतात, जेव्हा हे म्हणजे आता क्रायजिनपासून काय करणार आहे, बीटा टॉक्झिन बनणार आहे. ठीक आहे, तर हे जे बीटा टॉक्झिन आहे पहिले इनॅक्टिव्ह असतं. ठीक आहे, आणि हे ॲक्टिव्ह कुठं होत असतं, इन्सेक्टच्या पोटात. म्हणजे सरने त्या एका पानाला खाल्लं तर मग जेव्हा ते पान पोटात जाते तेव्हा हे टॉक्झिन काय होतात, ॲक्टिव्ह होतात. ॲक्टिव्ह झाल्यावर काय होते, इन्सेक्ट मरून जाते, विष पोटामध्ये तयार होऊन जाते. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे,
पुढे आता हे इम्पॉर्टंट आहे, हे पाठच झाले पाहिजे. काय आता हे काय दिलेलं आहे की कोणता जीन कोणत्या काय म्हणता येईल सरळ सरळ कोणत्या काय म्हणता येईल आळी म्हणता येईल इन्सेक्ट म्हणता येईल ते आहे. तर Cry1AC आणि Cry2AB हे सरळ कशाचे कॉटन बॉलवर्म हे असं सरळ रट्टा मारायचं. ठीक आहे, काय घेणं नाही. हे दोन्ही सोबत दिसले क्वेश्चनमध्ये काय विचारत आहे कॉटन बॉलवर्मला कोणतं जीन मारतं किंवा कोणतं जीन आहे, तर त्यासाठी सरळ सरळ लक्षात आलं पाहिजे Cry1AC आणि Cry2AB. ठीक आहे, हे जीन आहे रट्टा मारायचं. पुन्हा कॉर्न बोरर हे पण एक इन्सेक्ट आहे, त्यासाठी कोणतं जीन आहे मारण्यासाठी किंवा जे असेल ते प्रोसेस करण्यासाठी Cry1AB. ठीक आहे, हे बॉक्स असा जसा असता रट्टा मारायचा. पुढे आता काय आहे बीटी टॉक्झिन कोणत्या कोणत्या किड्यांना मारू शकतं. तर पहिलं आहे लिपिडोप्टेराला मारू शकतं, किलोप्टेराला मारू शकतं आणि डिप्टेरियाला मारू शकतं. आता लिडोप्टेरा म्हणजे काय टोबॅको बर्डवर्म्स येतात, आर्मी वर्म, पुन्हा कॉटन बॉलवर्म हे सगळे कशात येतात बीटा टॉक्झिनमध्ये येतात. पुढे काय दिलेलं आहे कोलेप्टेरा म्हणजे काय बीटल्स. ठीक आहे, बीटल्सला मारू शकते. डिप्टेरिया म्हणजे काय फ्लाईज अँड मॉस्किटोला मारू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की TI प्लाझ्मिडमध्ये कोणता बॅक्टेरिया असतो ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशे. ठीक आहे, हे काय करतो की मेलॅक्डोना इन्कॉग्निशिया बॅक्टेरियाला काय करतो मारत असतो. ठीक आहे, यूज टू किल द मेलॅक्डोना इन्कॉग्निशिया. ठीक आहे, हे काय असतो मेलॅक्डोना इन्कॉग्निशिया काय करतो टोबॅको प्लांटमध्ये नॉट डिसीज तयार करतो. ठीक आहे, रूट्समध्ये. तर मग ही स्टेटमेंट असंच पाठ करायचं की रूट नॉट डिसीज इन टोबॅको प्लांट कोणामुळे होत असते मेलॅक्डोना इन्कॉग्निशिया. तर ठीक आहे, हे टोबॅको प्लांटमधलं जे नॉट डिसीज गाठी तयार होतात मुळामध्ये ते दूर करण्यासाठी किंवा त्यातलं जे बॅक्टेरिया आहे मेलॅक्डोना इन्कॉग्निशिया त्याला मारण्यासाठी आपण काय वापरतो TI प्लाझ्मिड वेक्टर वापरतो. ठीक आहे, तर TI प्लाझ्मिड वेक्टरमध्ये कोण आहे बॅक्टेरिया ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशे. ठीक आहे, तर हे जोडीमध्ये हे 2 लाईन पाठ करून टाकायचे. पुढे पुढे काय लक्षात ठेवायचं हे जेनेटिकली इंजिनिअरिंग ह्युमन इन्सुलिन काय प्रोडक्शन ऑफ द ह्युमिलिन. ठीक आहे, रिकॉम्बिनंट इन्सुलिन मॅन्युफॅक्चर्ड बाय इली लिली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हे एक एक बॉक्स पाठ करायचं. आणि ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये काय दाखवते की एवढंच लक्षात ठेवायचं की इथं असतं AI पेप्टाईड आणि खाली असतो BE पेप्टाईड. तर डायसल्फेट ब्रिजेस प्रेझेंट बिटवीन द A पेप्टाईड अँड B पेप्टाईड. म्हणजे A पेप्टाईड आणि B पेप्टाईडमध्ये काय आहे सल्फरचा जो असतो ब्रिज असतो, तर त्याला आपण काय म्हणतो डायसल्फेट ब्रिज. म्हणजे वरी A आणि खाली B असं जोडून असतो सल्फरनं. ठीक आहे, पुढे हे एक लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सर्वात खाली असतो C पेप्टाईड. तर C पेप्टाईड इज नॉट प्रेझेंट इन मॅच्युअर इन्सुलिन. ठीक आहे, याचं काम काय असतं म्हणजे ही प्रोसेसमधून आपण काय बनवत असतो इन्सुलिन बनवत असतो ह्युमनचं. जर ह्युमनचं इन्सुलिन बनवलं तर त्याला काय म्हणतो आपण ह्युमलिन म्हणत असतो. ठीक आहे, मग ह्या टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं की आपण जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीनं आपण काय केलं की प्रोडक्शन ऑफ ह्युमिलिन तयार केलं म्हणजे इन्सुलिन तयार केलं. ठीक आहे, तर C पेप्टाईड इज नॉट प्रेझेंट इन मॅच्युअर इन्सुलिन. म्हणजे जे मॅच्युअर इन्सुलिन आहे त्यावेळेस C पेप्टाईड ॲब्सेंट राहतो. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर लास्ट इयर 2 इयर क्वेश्चन बनलं होतं, यावेळेस पण चान्सेस आहेत की जीन थेरपी कशासाठी वापरली जाते तर ॲडेनोसाईन डिअमायनेज डेफिशियन्सी. ठीक आहे, हे डिसीज आहे ॲडेनोसाईन डिअमायनेज म्हणजे शॉर्टमध्ये लिहितो ADA डिफिशियन्सीसाठी आपण काय करत असतो जीन थेरपी वापरत असतो. ADA डिफिशियन्सी एका प्रकारचं डिसीज आहे, ते नीट करण्यासाठी ते क्युअर करण्यासाठी आपण जीन थेरपी वापरत असतो. ठीक आहे, एवढंच एक्झाम्पल आहे त्याचं. तर सरळ अशी जोडीच पाठ करून टाकायची जीन थेरपी ADA डिफिशियन्सीसाठी. ओके, ADA डिफिशियन्सी म्हणजे काय डिसफंक्शन ऑफ अ इम्युन सिस्टीम. म्हणजे इम्युन सिस्टीम काय होते नीट फंक्शन करत नाही. पुढे ही जी फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी वॉज कंडक्टेड इन 1994 इयर गर्ल. ठीक आहे, 4 वर्षाच्या मुलीवर पहिल्यांदा हे जीन थेरपी वापरली होती. तिला काय होतं हे डिसीज होतं ADA डिफिशियन्सीचं, तर ते नीट करण्यासाठी वापरली होती. बस एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे जे आता मी हे जे PCR प्रोसेस आहे म्हणजे काय आता पुढे चालून काय झालं मॉलिक्युलर डायग्नोसिंग मेथड. म्हणजे काय डिसीजला डायग्नोज करण्यासाठी ओळखण्यासाठी काय काय मेथड बनवतात. तर पहिला आहे PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन. याच्यातून आपण कोणते डिसीज फाइंड करतो म्हणजे चेक करतो डायग्नोज करतो. HIV इन्फेक्शन म्युटेशन जीन कॅन्सर म्हणजे काय HIV पुन्हा कॅन्सर आणि जेनेटिक डिसऑर्डर हे 3 आपण हे करत असतो PCR पासून. PCR प्रोसेसपासून HIV इन्फेक्शन कॅन्सर आणि जेनेटिक डिसऑर्डर्स. पुढे ELISA. ठीक आहे, हे जे आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बेटंट एसे. ठीक आहे, हे आपण एड्ससाठी चेक करायला वापरत असतो ही मेथड.
पुन्हा ऑटो रेडिओग्राफीमध्ये काय होतं, आपण रेडिओ ॲक्टिव्ह सिंगल स्टँडर्ड DNA का सिंगल स्टँडर्ड RNAचं काय बनवत असतो, कॉम्प्लिमेंटरी DNA बनवत असतो. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायची गरज नाही, फक्त नाव लक्षात ठेवायचं. डायग्नोससाठी 3 मेथड असतात, PCR, ELISA आणि ऑडिओ रेडिओग्राफी. ठीक आहे, या दोघांचे तर बघायचे, स्पेशली डिसीज फाइंडच करून ठेवायचे. पुढे आहे ऑडिओ रेडिओग्राफीमध्ये काय, प्रोब विल नॉट हायब्रिडाइज अँड म्युटेटेड जीन. ठीक आहे, हे स्टेटमेंट जस्ट पार्ट करून टाका, प्रोब विल नॉट हायब्रिडाइज म्युटेटेड जीन. ठीक आहे, पुढे आता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे काय, असे ॲनिमल्स की ज्यांच्यावर काय झालेलं असते, एक्सपेरिमेंट वगैरे केलेलं असतं. तर हे वाले पाठ करून घ्यायचे. 95% ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर माईस. ठीक आहे, माईसवर सर्वात जास्त आतापर्यंत एक्सपेरिमेंट केलेला आहे. पुन्हा काय, ट्रान्सजेनिक मॉडेल एक्झिस्ट फॉर द स्टडी ऑफ द डिसीज कॅन्सर, हिस्टोरिक फायब्रोसिस आणि रेमॅटॉइड आर्थरायटिस आणि अल्झायमर. ठीक आहे, हे पण ॲड करून घ्या. तर ट्रान्सजेनिक मॉडेल एक स्टडीसाठी बनवलेलं मॉडेल आहे. ते तर कोणत्या डिसीजचं मॉडेल बनवतं आपण, कॅन्सर, हिस्टोरिक फायब्रोसिस, रेमॅटॉइड आणि अल्झायमर याच्यासाठी बनवतं. ही जी बॉक्स केलेली आहेत ही कंपल्सरी पाठ करायचं. अल्फा अँटीट्रिस्पिन ट्रीट इन्फॅसिवा डिसीज कशाचा आहे, सिगरेट आपण फुकल्यावर छातीमध्ये काय होतं, ब्रिदिंगला प्रॉब्लेम येत असते. आपण ब्रिदिंग अँड एक्सचेंजमध्ये ही डिसीज पाहिला होता. ठीक आहे, स्मोकिंग सिगरेट आलं लक्षात की सर्व तो डिसीज कोणता, तो इन्फॅसिमा. ठीक आहे, तर हे नीट करण्यासाठी काय आपण बनवलं नवीन प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी वापरून. तर अल्फा 1 अँटीट्रिस्पिन हे जोडीमध्येच विचारतं, मॅच द फॉलोइंगलाच विचारतं, ते डबा असं पाठ करायचा. पुढे आहे फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ रोझी. तर हे आपण एक ट्रान्सजेनिक काऊ बनवते. तिनं काय केलं की प्रोड्यूस द ह्युमन प्रोटीन इन लार्ज मिल्क, म्हणजे ह्युमनचं जे प्रोटीन असतं दुधामध्ये ते तसं सेम बनवलं. ठीक आहे, तर हे प्रोटीन हे असं पाठ करून टाकायचं. ठीक आहे, पुन्हा त्या लिटरमध्ये, ठीक आहे, त्या दुधामध्ये 2.4 ग्राम पर लिटर प्रोटीन प्रेझेंट होतं. ओके, ठीक आहे, हे एक पॉईंट पाठ करून घ्या आणि सरळ हे जेवढे हायलाइटेड केले तेवढे फक्त एकदा पॉईंट पाठ करून घ्या. ओके, डन, फक्त वाचून घ्या. ठीक आहे, आता बायोटेक्नॉलॉजीचे दोन्ही चॅप्टर झाल्यावर आपण बघणार आहोत बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन. ठीक आहे, या चॅप्टरमधले काय लक्षात ठेवायचे, हे जेनेटिक व्हेरिएशन आणि ठीक आहे, पहिला पॉईंट काय लक्षात ठेवायचा की जेनेटिक व्हेरिएशनवाला. जेनेटिक व्हेरिएशन शोन बाय रोफेला वोमेटारिया. हे एक प्लांट आहे, मेडिसिनल प्लांट आहे. त्याच्यापासून काय दिसतं आपल्याला, जेनेटिक व्हेरिएशन दिसतं. म्हणजे काय, जेनेटिक व्हेरिएशनचं एक्झाम्पल कोण आहे, रोफेलो वोमेटारिया. कुठं भेटतात ते, हिमालयामध्ये भेटतात. ते पाठ करायचं. पुढे वेस्टर्न घाट हॅव द ग्रेटर ॲम्फिबियन स्पेसिस डायव्हर्सिटी दॅन ईस्टर्न घाट. ठीक आहे, हे एक पाठ करायचं. म्हणजे ॲम्फिबियनची संख्या वेस्टर्न घाटमध्ये जास्त आहे ईस्टर्न घाटपेक्षा. ठीक आहे, हे पाठ करायचं स्टेटमेंट. ओके, हे एक डाटा काय करून टाका, पाठ करून टाका. 20,000 मुंग्याच्या प्रजाती आहेत, 3 लाख बीटल्सच्या प्रजाती आहेत, 28,000 फिशच्या प्रजाती आहेत आणि 20,000 ऑर्किड्स म्हणजे फुलाच्या प्रजाती आहेत. ठीक आहे, ऑर्किड्स एक फुलाचा प्रकार आहे. पुढे IUCNचं लॉंग फॉर्म पाठ करून घ्यायचं. ओके, पुन्हा रॉबर्ट मेनं सांगितलं होतं की ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी इज अबाउट टू 7 मिलियन. म्हणजे काय, रॉबर्ट मेनं सांगितलं होतं की आतापर्यंत किती प्रजाती आल्यात, तर 7 मिलियन प्रजाती झालेल्या सापडलेल्या आहेत. पुढे हे एक लक्षात ठेवायचं, इंडिया काय करते, 2.4 वर्ल्ड लँड एरिया. म्हणजे काय, पूर्ण वर्ल्डचा 2.4% एरिया इंडिया कॅप्चर करते आणि इंडिया डायव्हर्सिटी किती दाखवते, 1.8% वाली डायव्हर्सिटी दाखवते. पुढे इंडिया इज वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटीज कंट्री ऑफ द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण वर्ल्ड जेवढे पण मेगा डायव्हर्सिटी, म्हणजे 12 वर्ल्डमध्ये मेगा डायव्हर्सिटी आहे, त्यातला एक इंडियामध्ये आहे. ठीक आहे, पुढे इंडियाकडे 1 लाख प्लांट स्पेसीज आहेत आणि 3 लाख ॲनिमल स्पेसीज आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. आता या नेक्स्टमध्ये काय आहे की स्पेसीज डायव्हर्सिटी डिक्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. म्हणजे काय, पृथ्वीच्या असं इक्वेटर म्हणजे सेंटरपासून असं वर पोलकडे जाताना काय होते की स्पेसीज डायव्हर्सिटी डिक्रीज होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं असतं, स्पेसीज डायव्हर्सिटी काय होते, डिक्रीज होते. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलेलं आहे, हे एक्झाम्पल हे पाठ करायचे. कोलंबिया कुठं आहे, इक्वेटर पोल आहे, त्याच्याकडे 1400 बर्ड्स आहेत. न्यूयॉर्क कुठं आहे, 41 टेम्परेट रिजनला आहे, तर त्याच्याकडे 105 बर्ड्स आहेत. ग्रीनलँड 71 एन पोल्सला आहे, त्याच्याकडे 56 स्पेसीज आहेत बर्ड्सच्या. तर पुढे इंडिया कुठे येतं, ट्रॉपिक लेवलला, तर त्याच्याकडे 1200 बर्ड स्पेसीज आहेत. पुढे नंतर हे पाठ करायचं की स्पेसीज एरिया रिलेशनशिप हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशल एरिया रिलेशनशिप कोणी दिलेलं आहे, अलेक्झांडर वॉन हॅम्बल्टन, हे सायंटिस्टचं नाव पाठ करायचं. ठीक आहे, तर त्यानं काय केलं, त्याचं म्हणणं होतं की हे एक पाठ करून घ्यायचं, स्टेटमेंट जस्ट वाचून घ्यायचं. स्पेसीज एरिया रिचनेस विथ अ रिजन इन्क्रीज्ड विथ द इन्क्रीजिंग एक्सप्लोरेटेड एरिया
बट ओनली अप टू लिमिट. म्हणजे त्याचं म्हणणं होतं काय, जसा एरिया वाढत जाईल, जशी जागा वाढत जाईल, तशी स्पेसिसची डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळे स्पेसिस आपल्याला सापडत जाते. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर काय लक्षात घ्यायचं, हे वाला पॉईंट पाठ करायचा. ठीक आहे, ओके का. द रिलेशन बिटवीन द स्पेसिस रिचनेस अँड द एरिया फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ टॅग्स इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. म्हणजे हे जो ग्राफ तयार होतो तो कसा तयार होतो, रेक्टँग्युलर हायपरबोला तयार होतो. तर मग क्वेश्चनमध्ये हे जरी विचारलं डायरेक्ट की स्पेसिस एरिया रिलेशनशिपचा ग्राफ कसा होतो, तर रेक्टँग्युलर हायपरबोलावाला होतो. ठीक आहे, आज पाठ करायचं. हे ग्राफ आहे आणि ग्राफच्या वरी जो फॉर्म्युला आहे S = CA पॉवर Z, हे लक्षात ठेवायचं. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, पुढे रिव्हर्ट प्रॉपर हायपोथेसिस कोणी दिलं, पॉल एरलिचनं दिलं. पाठ करायचं, इम्पॉर्टंट आहे बरं. पुन्हा काय, रिव्हर्ट हायपोथेसिसनुसार काय होतं, त्यानं कम्पेअर केलं तर एरोप्लेनला आपल्या स्पीसीज आणि इकोसिस्टीममध्ये. तर एरोप्लेन कशासाठी कन्सिडर केला जातो, इकोसिस्टीम म्हणून. रेवेट्स कशासाठी त्यानं कन्सिडर केलं तर स्पेसीजला. आणि रेवेट्स ऑन विंग्स कशासाठी कन्सिडर केलं तर की स्पेसीजला. ओके, पुढे आता पुढे काय आहे, इथून इथपर्यंत काय करायचं, खूपदा वाचायचं आणि डाटा पाठ करून टाकायचा. तर एक्सटेन्शन, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. एक्सटेन्शन म्हणजे काय, लुप्त होणे. तर आत्तापर्यंत काय झालेलं आहे, 2000पेक्षा जास्त बर्ड्सच्या प्रजाती, 2000 स्पेसिस ऑफ नेटिव्ह बर्ड्स आत्तापर्यंत काय झालेलं आहे, एक्सटिंक्ट झालेलं आहे. ठीक आहे, हे पुन्हा काय म्हणते, IUCN ते एक संस्था आहे, त्यानं रेड लिस्ट बनवते. ठीक आहे, 2004मध्ये. हे एक लक्षात ठेवायचं, रेड लिस्ट कधी बनवते, 2004मध्ये. तर त्या रेड लिस्टमध्ये हे दाखवतं की आत्तापर्यंत 500 वर्षामध्ये, ठीक आहे, 500 वर्षामध्ये आतापर्यंत 784 स्पेसीज काय झालेल्या आहेत, लुप्त झालेल्या आहे, एक्सटिंक्शन झालेलं आहे त्यांचं. त्याच्यामध्ये 338 वर्टिब्रेट्स होते, 349 इनवर्टिब्रेट्स होते आणि 87 प्लांट्स होते. ठीक आहे, हे कधी झालं, 500 वर्षात. पुढचा पॉईंट लक्षात घ्यायचा. ठीक आहे, हे मी येलो कलरनं मार्क नाही केले, बट मी पाठ करायचं. ठीक आहे, हे पुढे द लास्ट 20 years अलोन विटनेस्ड डिसअपिअरन्स ऑफ द 27 स्पेसीज. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, मागील 20 वर्षामध्ये 27 स्पेसीज गेलेले आहेत. पुढे ॲम्फिबियन्स अपिअर मोर व्हर्नरेबल टू द एक्सटिंक्शन. हे पाठ करायचं. म्हणजे काय, ॲम्फिबियन्सचे जे पण प्राणी आहेत आता ते जास्त काय म्हणता येईल, एक्सटिंक्शनच्या मार्गावर आहेत. ठीक आहे, लुप्त होण्याच्या मार्गावर. पुढे हे एक स्टेटमेंट पार करायचं, 15,500 स्पेसीज वर्ल्ड वाईड आर फेसिंग थ्रेटनिंग ऑफ एक्सटेन्शन. म्हणजे आता करंट सिच्युएशनमध्ये 15,500 जाती जे आहेत की एक्सटेन्शन, लुप्त होण्याच्या भीतीमध्ये आहेत. ठीक आहे, हे असं स्टेटमेंट पाठ करायचं. पुढे आता काय झालं की मास एक्सटेन्शन म्हणजे काय, एकदाच खूप सारे स्पेसीज काय होणे, लुप्त होणे. ठीक आहे, मरून जाणे. तर ते असे किती झालेले आहेत, 5 एपिसोड झालेले आहेत. ठीक आहे, हे पाठ करायचं, 5 एपिसोड झालेले आहेत. आणि त्यांचं पुढचं काय, सायंटिस्टवाल्यांचं काय म्हणणं आहे की आता जेव्हा 6th एक्सटेन्शन होईल, म्हणजे याच्या पुढे 6th एपिसोड येईल किंवा 6th एक्सटेन्शन होईल, तर तो 100 की 1000 टाइम्स फास्टर होईल. ओके, पुढे हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे, हे कंपल्सरी पार्ट झालंच पाहिजे. हे क्वेश्चनमध्ये विचारतात आणि विचारणारच की हे काय, रिसेंट एक्सटिंक्शन म्हणजे आता एवढ्यात कोणते कोणते पक्षी किंवा प्राणी जे आहेत तो लुप्त झाले, त्यांचे नाव आहेत. तर आणि कुठून लुप्त झाले ते आहे डोडो मॉरिशियस. ठीक आहे, पाठ करायचं, डोडो मॉरिशियस. जोडीमध्ये पाठ करायचं, जोडीमध्ये विचारतात. क्वागा आफ्रिका, थॅलॅसिया ऑस्ट्रेलिया आणि स्टिलर काउसेल रशियापासून. ठीक आहे, हे तेवढं काही नाही, फक्त लक्षात ठेवून घ्या, टायगरचे 3 आहेत, बाली, जवान आणि कॅस्पियन. ठीक आहे, हे वरचे जास्त विचारले जातात, 4. ठीक आहे, आता ते झालं. आणि त्याच्यानंतर जो येतो तो पॉईंट येतो की हे ऑन सी टू की म्हणजेच इनसाईट कन्झर्वेशन. याची एक्झाम्पल कंपल्सरी पाठ ठेवायचे. ठीक आहे, कोणता आहे, हॉटस्पॉट, बायोस्पियर, बायो रिझर्व्हर्स, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि स्क्रॅड ग्रुप. याचं ट्रिक कशी आहे, HB न्यूज. ठीक आहे, H फॉर हॉटस्पॉट, B फॉर बायोस्पियर रिझर्व्हर, N फॉर नॅशनल पार्क, W फॉर वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि S फॉर स्क्रॅड ग्रुप्स. ठीक आहे, हे पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे, एक्सटिंक्शन. ठीक आहे, आतापर्यंत एक्सटिंक्शन थ्रेटर्समध्ये पर्सेंटेज दिलेलं आहे वर्ल्डचं. ठीक आहे, तर 32% एक्सटिंक्शन व्हायचे चान्सेस कोणाचे आहेत, ॲम्फिबियन्सचे 31%, जिम्नोस्पर्मचे 23%, मॅमल्सचे आणि 12% बर्ड्सचे. ठीक आहे, पर्सेंटेज पाठ करायचे. एखाद्या असे विचारू शकतात की स्पेसीज फेसिंग थ्रेटनिंग एक्सटिंक्शनचे ऑर्डरमध्ये सांगा. तर सर्वात जास्त आता भीती कोणाला आहे, सर्वात जास्त एक्सटिंक्शन कोण होणार आहेत म्हणजे लवकर, तर ॲम्फिबियन्स. त्याच्यानंतर कोण, म्हणजे संख्या. ठीक आहे, कोणाची संख्या जास्त आहे एक्सटेन्शन होण्याची, ॲम्फिबियन्सची संख्या जास्त आहे एक्सटेन्शन होण्याची, त्याच्यावर कमी जिम्नोस्पर्मची, त्याच्यावर कमी मॅमल्सची, त्याच्यावर कमी बर्ड्स.
ठीक आहे. आता हे सर्वात इम्पॉर्टंट याच्यावर दरवर्षी क्वेश्चन बनतो तो आहे हे कंपल्सरी पार्ट झालंच पाहिजे. ठीक आहे. हे काय म्हणतात, द इव्हल कॉर्टेड 4 मेजर कॉजेस, म्हणजे बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याचे 4 मेन कारण असतात. कोणते कोणते? हॅबिटॅट लॉस फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन, तिसरा आहे एलियन स्पेसिस इन्व्हेन्शन आणि चौथा आहे को एक्सटिंक्शन. ठीक आहे. आपण हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशनला काय म्हणतो, मोस्ट इम्पॉर्टंट केस म्हणतो. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कॉज म्हणतो. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याचा. ठीक आहे. हॅबिटॅट लॉस कसं लक्षात ठेवायचं की आपण काय करतो, जातो जंगल तोडतो आणि तिथं आपलं शेती वगैरे करतो, प्राण्यांना खाऊ घालतो. त्याच्यामुळे काय होतं, ते तिथलं हॅबिटॅट चेंज होतं, हॅबिटॅट लॉस होतो, जंगल राहणीमान बदलून जातं. तर हेच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट लंग्स ऑफ अ प्लॅनेट बिंग कटेड फॉर सोयाबीन कल्टिवेशन आणि ग्रीनलँड फॉर रेझिंग द बीफ अँड कॅटल. म्हणजे काय, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट काय केलं जातं, कट केलं लोकांनी. का? तिथं जाऊन त्यांना सोयाबीनची शेती करायची होती आणि त्यांच्या गाय बकरी वगैरे त्यांना चारा खाऊ घालण्यासाठी. ओके. हे एक कशाचं एक्झाम्पल आहे, हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशनचं. पुढे पाठ करायचं हे तसं. ओव्हर एक्सप्लॉयटेशनचं काय लक्षात घ्यायचं की माणूस काय करतो की त्याच्या जास्त बिझनेस चालवतो, त्यासाठी काय करतो, नेचरमधून खूप सारं काही पण ॲनिमल वगैरे काढून घेणं, खजिना म्हणजे काढून घेणं. ठीक आहे, ते सगळं. तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन तसं लक्षात ठेवायचं. तर त्याचं काय, ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, जास्त काही पण ओव्हर करणं. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय पहिले, मराईन फिश पॉप्युलेशन आर ओव्हर हार्वेस्टेड, इंडेंजरली कमर्शियल इम्पॉर्टंट स्पेसिस. म्हणजे काय की समुद्रामधून खूप जास्त प्रमाणामध्ये माशा पकडून घेणं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं, माशाचं स्पेसिस काय होऊन जातं, मरून जातं. ठीक आहे. बिझनेससाठी हे करतो. तर याच्यामध्ये दुसरं अजून कोणते एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, स्टीलर काऊ आणि पॅसेंजर पिजन. ठीक आहे. हे पण काय झालेलं आहे, एक्सटिंक्ट झालेले आहेत आतापर्यंत. आणि हे एक्सटिंक्ट कशामुळे झालेलं आहेत, ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे एक्सटिंक्ट झालेलं आहे. ठीक आहे. हे पॉईंट नुसतं वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे, म्हणजे लक्षात येऊन जाईल. पुढे एलियन स्पेसिस इन्व्हेंजन, हे तिन्ही पॉईंट पाठ करायचे. पाठ कशी करायची एवढंच लक्षात ठेवायचं. एलियन स्पेसिस इन्व्हेंजन म्हणजे काय, एखाद्या जागेमध्ये बाहेरून एक प्राणी येतो आणि त्यामुळे काय होतं, त्या जागेमधले पहिले जेवढे पण ऑर्गॅनिझम होतं ते मरून जातात. ठीक आहे. तर तसं वाल्यांचं एक्झाम्पल आहे. तर नील पर्च इंट्रोड्यूस टू द लेक विक्टोरिया इन ईस्टर्न आफ्रिका लीड टू द एक्सटिंक्शन ऑफ 200 स्पेसिस ऑफ कॅकिल्ड फिश इन द लेक. म्हणजे काय, जे त्या लेकमध्ये जे कॅकिड फिश होते ते मरून गेले. कशामुळे, नील पर्च नवीन एक प्रजाती आपण त्या नदीमध्ये सोडली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करायचं. दुसरं आहे इन्व्हेजन वीड्सचं. काय, इन्व्हेजन वीड्स म्हणजे जे काय होते, इन्व्हेजन वीड्स सरळ पाठ करून टाकायचे. कॅरोट ग्रास, पार्थेनियम म्हणजे काय, गांजर गवत, लँटाना, वॉटर हॅसनेथ, युफोरिया, हे सगळे इन्व्हेजन वीड्स आहेत. तर हे पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. पुढे आहे आफ्रिकन कॅटफिश, क्लॅरोफिश ग्रायपायनस आर पोजेसेस थ्रेटन टू द इंडेजियस कॅटफिश. म्हणजे काय, पोजेस थ्रेट टू इंडेजियस म्हणजे हे कॅटफिशला खात होते. ठीक आहे. तर हे फक्त कॅटफिश असं वगैरे हे सेंटेन्स दिसलं तर एलियन स्पेसिस इन्व्हेजनमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. पाठ करून टाकायचं. को एक्सटिंक्शनचे 2 एक्झाम्पल पाठ करायचे, पॅरासाईट आणि म्युटन्झलिझम. याच्यामध्ये असं असतं की काय होतं की पॅरासाईट कसे असतात, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जिवंत असतात, एखाद्या प्लांटवर जिवंत असतात ऑर्गॅनिझम. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, पॅरासाईट. तर जर ते प्लांट मरून गेलं तर ते ऑर्गॅनिझम पण मरून जातात. त्याला म्हणतो आपण को एक्सटिंक्शन, सोबत एक्सटेंट म्हणून दोन्ही पण. ठीक आहे. हे पाठ करायचे, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, बस एवढंच राहिलं आता. हे एक पाठ करायचं. ठीक आहे. काय म्हणता येईल, हे वाले पण पाठ करायचे. पूर्ण वर्ल्डमध्ये 34 हॉटस्पॉट आहेत. त्यापैकी वेस्टर्न घाट, श्रीलंका, इंडिब्रोमो आणि हिमालय हे इंडियामध्ये आहेत. ठीक आहे. हे पाठ करायचं. पुढे हे पॉईंट पाठ करायचा. 14 बायोस्फिअर, 19 नॅशनल पार्क्स आणि 48 सँच्युरीज आहेत इंडियामध्ये. पुढे स्केअर्ड ग्रुपचे एक्झाम्पल आहेत. त्यातले फक्त स्पेशलवाले लक्षात ठेवा पहिले. ठीक आहे. सगळे वाचून घ्यायचे, कोणते पण येऊ शकतात. बट स्पेशलमध्ये कॅसाई आणि जैनथा हिल्स ऑफ मेघालय हे स्केअर्ड ग्रुप्स म्हणजे काय, देवाच्या नावानं सोडलेले जंगल किंवा आपण त्या जंगलला काय केलं जातं, पूजलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, कॅसाई आणि जैनथा हिल्स मेघालय, आरवली हिल्स राजस्थान आणि वेस्टर्न घाट. ठीक आहे. पुढे आहे सॅरागुजा, चांदा, बस्तारा रिजन मध्य प्रदेश. ठीक आहे. हे सगळे वाचून घ्यायचे, पण जर पाठच होत नसतील तर हे 3 कमीत कमी पाठ करा. पुढे एक्सी टू कन्झर्वेशनला आपण ऑफ सी2 म्हणतो. त्याचे एक्झाम्पल कंपल्सरी पाठ करायचे. झूलॉजिकल पार्क्स, बॉटनिकल गार्डन, वाईल्ड लाईफ सफारी पार्क आणि सीड बँक आणि क्रायपो
सॉरी क्रायो प्रिझर्वेशन. ठीक आहे, हे एवढं पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे, हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करायचं. द हिस्ट्री कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी द अर्थ्स मीट, म्हणजे एक संस्था होती, एक मीटिंग झाली, तर ती कधी झाली, रिओ डी जेनेरो 1992 झालं हे. ठीक आहे, हे स्टेटमेंट असं पाठ करून टाकायचं, ही संस्था झाली म्हणा हे सगळं. पुढे काय दिलेलं, वर्ल्ड स्मिथ ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे WSSDचा लॉंग फॉर्म आहे, पाठ करायचा. तर हेल्ड ऑन कधी झालं, तर हे प्रोग्राम 2002 झाला होता. ठीक आहे, कुठं, इन जोहान्सबर्ग आफ्रिका. ठीक आहे, तर याच्यामध्ये 190 कंट्रीज इन्वॉल्व होत्या. या मीटिंगमध्ये सगळे 190 कंट्रीज प्रेझेंट होते. ओके, डन.